तर जय महाराष्ट्र. मी ओंकार नारकर. माझं गाव कोकणामध्ये राजापूरमध्ये. दरवेळेला मे महिन्यामध्ये सार्वजनिक वाडीची पूजा असते. तर वाडीच्या पूजेला आम्ही दरवेळेला भजनी मंडळ बोलवतो. तर यावेळेला तेजस नारकर बुवा यांचं मंडळ आमच्या इथे आलेलं. व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांना आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती काही ओळी गायला सांगितल्या. तर त्यांनी ज्या ओळी गायल्यात ना, अक्षरशः मी तरी पहिल्यांदा ऐकल्या. आणि म्हणजे साहेबांनी आपल्यासाठी खूप काय केलं आहे. मराठी माणूस आज मुंबईमध्ये आहे ना, तो फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. आणि त्यांना वाघ का बोलायचे त्या तुम्हाला ओळींमध्ये कळेल. माझ्या तरी अंगावरती अक्षरशः काटा आला. पण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुम्ही देखील ऐका आणि तुमच्या देखील अंगावरती काटा येईल. आणि खरंच मी धन्यवाद बोलेल तेजस नारकर बुवा यांना की ते ऐकून आमचेही कान तृप्त झाले. आणि खरंच साहेब खूप मोठे होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कळेल आणि तुम्हालाही आवडेल. वाह भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. हे भगव्यासाठी भगव्यासाठी साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. वाघ एक महाराष्ट्राचा टीकाकार विरोधकांचा. भेदभाव नाही कुणाचा, भेदभाव नाही कुणाचा, त्यास तो मराठी मनाचा. माता भगिनींना वाटे आधार जैसा शिवबाचा. माता भगिनींना वाटे आधार जैसा शिवबाचा. डौलाने भगवा फडके डौलाने भगवा फडके, डौलाने भगवा फडके, उंचवी महाराष्ट्राची शान. डौलाने भगवा फडके, उंचवी महाराष्ट्राची शान. हे आले किती का गेले, आले किती का गेले, साहेब कधी ना डगमगले. जे गेले तेही बदले, जे गेले तेही बदले, साहेबांना नाही विसरले. साहेबांच्या आठवणीने आज अश्रुनयनी आले. साहेबांच्या आठवणीने आज अश्रुनयनी आले. आठवा तो काळ दंगलीचा, विठ्ठला माय बापा. आठवा तो काळ दंगलीचा, आठवा तो काळ दंगलीचा.